को पावर्ड बाय विमल. विमल, बोलो जुबा केसरी. इतिहासाच्या अनेक घटनांचा साक्षीदार असणारा सातारा जिल्हा आणि या सातारा जिल्ह्यातच सध्या जे महत्त्वाचं काम पार पडत आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाचं काम जे आहे ते आता अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळत आहे. एकूणच सांगायचं झालं तर जवळपास 2.5 टनाचा दरवाजा जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे आणि इथूनच हा मार्ग जो आहे तो आतमध्ये संग्रहालयामध्ये जाण्यासाठी आहे. एकूणच दुसऱ्या बाजूला सांगायचं झालं तर अतिभव्य असं संग्रहालय जे आहे ते साताऱ्याच्या एस.टी. स्टँडलगत असणाऱ्या हजेरी माळा या परिसरात आहे. आपण पाहू शकता की यामध्ये जो काही भाग जो आहे आतील भाग तो कशा पद्धतीचा आहे, कारण पूर्णपणे आता हे काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं एकूणच पाहायला मिळत आहे. याबरोबरच जी मांडणी असणार आहे या संग्रहालयाची ती पूर्णपणे वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी करण्यात येणार आहे. येत्या 30 तारखेपर्यंत हे संग्रहालय पूर्णपणे या भागातील काही भाग सध्या खुला करण्यात येणार आहे. छत्रपती शाहू महाराज जी आपण सातारची गादी समजतो त्या ठिकाणी यांचं तख्त जे आहे ते या ठिकाणी ठेवण्यात येणार आहे. यामुळं पूर्णपणे जुन्या काळातलं जी काही आकर्षक रेखीव अशी कलाकृती जी आहे ती या परिसरात आपल्याला पाहायला मिळत आहे. याबरोबरच जी काही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून इंग्रजांच्या काळापर्यंत जे काही वस्तू असतील त्या दुर्मिळ अशा वस्तू ज्या त्या काळात वापरण्यात आल्या होत्या त्याचं देखील ठेवण्यासाठी ही जी व्यवस्था आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा एक भाग सांगायचं झालं तर पहिल्या काळामध्ये ज्या काही बंदुका वापरल्या जायच्या त्या कशा पद्धतीच्या आहेत या देखील आपण पाहू शकता की खूप वेगवेगळ्या बंदुका आहेत. जवळपास 8 ते 10 फुटापर्यंतच्या या बंदुका आपल्याला या ठिकाणी संग्रहालयात पाहता येणार आहेत आणि हेच आता काम जे आहे ते अंतिम टप्प्यात आलेलं पाहायला मिळत आहे. एकूणच सांगायचं झालं तर या आठवड्यात जुलैच्या आठवड्यामध्ये साधारणतः या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे याचा एक साक्षीदाराचा एक महत्त्वाचा घटक म्हणजे त्यांच्या प्रतापगडावर ज्या काही अफजल खानाला मारण्यात आलेल्या ज्या काही वाघनख्या होत्या त्या वाघनख्या या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत आणि त्याची जी तयारी आहे ती आता पूर्णपणे झालेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा तर हा इतिहास म्हणावा लागेल आणि त्या अनुषंगानं इथं या ठिकाणी तयारी करण्यात आलेली आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी प्रवीण शिंदे सर आहेत, अभिरक्षक आहेत या संग्रहालयाचे. सर, जी काही तयारी करण्यात आलेली आहे आता वाघनख्या येणार आहे तर यासाठी चर्चा आहे, यामध्ये काय नेमकं कशा पद्धतीचं नियोजन असणार आहे? साधारण जुलैच्या पहिल्या आठवड्यात वाघनखे येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने आम्ही संरक्षणदृष्ट्या पुन्हा त्याची व्यवस्था आम्ही पूर्ण केलेली आहे. त्यामध्ये सेन्सॉर, CCTV कॅमेरे आणि मॅन्युअली संरक्षण ह्या गोष्टी आम्ही प्रथम त्याच्या केलेल्या आहेत आणि त्या ज्या इंग्लंडच्या म्युझियममध्ये आम्हाला नम्स पाठवले होते त्या पद्धतीने आम्ही सगळी तयारी केलेली आहे आणि लवकरच आपल्या सातारकरवासियांना पाहता येईल आपल्याला. मला एक सांगा, आता हा संग्रहालयाचा पूर्णपणे भाग आहे, अगदी दरवाजापासूनचा इथपर्यंतचा जो परिसर आहे तो त्यानंतर खुला होणार आहे कशा पद्धतीने सातारकरांना? साधारण आपण 4 गॅलरी आपण ओपन करतो. त्यामध्ये पहिले प्रथम तख्त दालन, सेकंड शस्त्र दालन आणि आता आपण जे आहे तो वाघनखे दालन आणि नाणी दालन असे 4 दालन आपण पुढील महिन्यात सुरू करत आहोत आणि 1 महिन्यानंतर अजून 7 दालने आपण सुरू करत आहोत. नक्कीच. या वाघनख्यांविषयी काय सांगाल की छत्रपतींचा एक इतिहास म्हणावा लागेल आणि लोकांना खूप उत्सुकता आहे, शिवभक्तांना उत्सुकता आहे. ही वाघनखे शिवकालीन आहेत आणि ते लोकांच्या भावना आहेत की आपल्याला वाघनखे पाहायला मिळाव्या. त्या दृष्टीने सरकारने प्रयत्न करून त्या वाघनख्या सातारमध्ये प्रथम राजधानी असल्यामुळे सातारकर वासियांना प्रथम ते आपल्याला पाहता येतील. नक्कीच. या ठिकाणी सांगायचं झालं तर सातारा ही राजधानी असल्यामुळं प्रथमच हा सातारला मान मिळतो आहे की या ठिकाणी ज्या इंग्लंडवरून येणाऱ्या ज्या वाघनख्या आहेत त्या या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. साधारणतः 10 महिन्यापर्यंत याचा कालावधी राहू शकतो आणि यानंतर त्या पुढील प्रवासासाठी असणार आहेत. मात्र
एकूणच सांगायचं झालं तर सध्या जे काही इंग्लंडमधून जे काही नियमावली आलेली आहे त्यानुसार या ठिकाणी त्या पद्धतीची जी काही प्रक्रिया आहे ती पार पडलेली एकूणच या ठिकाणी पाहायला मिळते. कॅमेरामन तुषार जाधवसह संतोष नालावडे, TV9 मराठी, सातारा. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.